माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे. बिंदास डिंगडांग धतिंग करावी, चरस गांजा ओढावा, अफीम लालपरी खावी, मुबलक कंट्री प्यावी. ऐपत नसेल तर स्वस्तातला 5 पैसा पावशर डालडा झोकावा. दिवस रात्र रात्रंदिवस तर्र राहावे. याला त्याला कुणालाही आई बहिणीवरून गाली द्यावी, धरून पिदवावे. माणसाने जवळ रामपुरी बाळगावा. गुपची, फरशी, तलवार, शिगा, हॉकी, बांबू, ॲसिड बल्ब इत्यादी इत्यादी हाताशी ठेवावे. मागे पुढे न पाहता कुणाचीही डेहाळे बाहेर काढावे, मर्डर करावा, झोपलेल्यांची कत्तल करावी. माणसाला गुलाम बनवावे. त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावे. त्याच्या रक्ताळ कुल्ह्यांवर आपल्या घुगऱ्या शिजवून घ्याव्यात. शेजाऱ्याला लुटावे, पाजाऱ्याला लुटावेत, बँका फोडाव्यात. शेठ सावकारांची आय झवून टाकावी. नात्या गोत्यांचा केसाने गळा कापावा. जेवणातून विष घालावे, मूठ मारावी. माणसाने कुणाच्याही आई बहिणीवर केव्हाही कुठेही चढावे. पोरीबाळींशी सहेंद्रिय चाळे करावे. म्हातारी म्हणू नये, तरणी म्हणू नये, कवळी म्हणू नये, सर्वांना पासले पाडावे. व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावेत. रांडवाडे वाढवावेत, भाडखाव व्हावे. स्त्रियांची नाकं थानं कापून मुळ्या गाढवावर बसवून जाहीर धिंडवडे करावेत. माणसाने रस्ते उखणावेत, ब्रिज उखडावेत, दिव्यांचे खांब कलथावेत. पोलीस स्टेशने, रेल्वे स्टेशने तोडावीत. बसेस, ट्रेन, कार, गाड्या जाळाव्यात. साहित्य संघ, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, विमान अड्डे, राजधान्या, इमले, झोपड्या, वखवकलेल्या भोकाळ वस्त्या यावर हातबॉम्ब टाकावेत. माणसाने प्लेटो, आईन्स्टाईन, आर्किमिडीस, सॉक्रेटिस, मार्क्स, अशोक, हिटलर, कामू, सार्त्र, काफका, बोदलेअर, रेम्बो, इझरा, पाउंड, हॉपकिन्स, गटे, दोस्तोवस्की, मायकोवस्की, मॅगझिन, गॉर्की, एडिसन, मिडिसन, कालिदास, तुकाराम, व्यास, शेक्सपियर, ज्ञानेश्वर वगैरे वगैरेंना त्यांच्या शब्दांसकट गटाराचे मेनहोल उघडून त्यात सलंग सडत ठेवावे. येसूच्या, पैगंबराच्या, बुद्धांच्या, विष्णूच्या वंशजांना फाशी द्यावे. देवळे, चर्च, मशिदी, शिल्पे, म्युझियम्स कुस्करून टाकावेत. पंड्यांना बंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावेत. त्यांच्या रक्ताने भिजलेले रुमाल शिलालेखावर कोरून ठेवावेत. माणसाने जगातील सर्व धर्मग्रंथांची पाने फाडून हागायचे झाल्यावर त्यांनी त्याचे बोचे साफ करावेत. कोणाच्याही कुंपणाच्या काठ्या काढाव्यात. आत हागावे, मुतावे आणि गाभाडावे. मासिक पाळी व्हावे, शंभूड शिंकरावे. घाणेंद्रिय जास्त घाण करतील असे शेवटून घ्यावे. जिकडे तिकडे वर खाली, खाली वर, मध्ये नरकच उभारावेत. अश्लील अत्याचारी व्हावे. माणसाचेच रक्त प्यावे. डल्ली सल्ली बोटी खावी. चरबी वितळून प्यावी हमदस्ती पाट्यावर. वर्गयुद्धे, जातीयुद्धे, पक्षयुद्धे, धर्मयुद्धे, महायुद्धे घडून आणावेत. पूर्ण रानटी, हिंस्र, आदिम बनावे. बेलाशक अराजक व्हावे. अन्न न पिकवण्याची मोहीम काढावी. अन्न वाचून, पाण्या वाचून याला त्याला स्वतःलाही मारावे. रोगराई वाढवावी. वृक्ष निष्पर्ण करावेत कुठलेही. पाखरू न गाईल याची दक्षता घ्यावी. माणसाने विव्हळत किंचाळत लवकरात लवकर मरण्याची योजावे. हे सारे सारे विश्व व्यापू गळूप्रमाणे फुगू द्यावे. अनामिक वेळी फुटू द्यावे, रिचू द्यावे. नंतर उरलेल्यांनी कोणालाही गुलाम करू नये. काळा गोरा म्हणू नये. तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असे हिनवू नये. कुठलाही पक्ष काढू नये. घरदार बांधू नये. नाती न मानण्याचा, आयबहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला बाप आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावे. चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा. माणसावरच सुक्त रचावे. माणसाचेच गाणे गावे माणसाने.